ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रौ यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। आणि बऱ्याच लोकांना कुतूहल असतं की ज्या वेळेला शनी महाराज राशी परिवर्तन करतात, नेमकं माझ्या राशीसाठी शनिदेवांनी काय आणलंय, काही त्रास तर होणार नाही ना। मग या सर्व विषयाची शास्त्रशुद्ध माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय। शनी महाराजांचं राशी परिवर्तन 29 मार्च 2025 शनिवारी या दिवशी रात्री 9:42 मीन राशीमध्ये होत आहे, म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी। शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाच्या कालावधीमध्ये जो त्या दिवसाचा पुण्य काळ सांगितलेला आहे तो संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत असणार आहे। वृश्चिक राशीला शनिदेवांची कृपा आहे की अवकृपा आहे? तर शनी महाराज जन्मस्थ राशीला किंवा ज्यांना तारीख वेळ आपली जन्मरास माहिती नाही अशा व्यावहारिक राशीला जर पंचम स्थानातनं आले किंवा पंचमातनं त्यांचं भ्रमण असलं तर पीडा प्राप्त करून देतात। मग ते मूळ आपण समजून घेतलं पाहिजे, नेमकी ही पीडा कुठली आहे, कुठल्या प्रकारचा हा होणारा त्रास आहे हे समजलं म्हणजे आपण जिंकलं। पंचमातला शनी हा संततीला पीडा देतो। कितीही डॉक्टरी इलाज करा, कितीही आध्यात्मिक उपाय करा, लवकर संतती होत नाही। झालीच तर त्यामध्ये अनंत अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, अनंत संकट आपल्याला परिपूर्णत्व प्राप्त होत असतात। मग अशा वेळेला आपण काय केलं गेलं पाहिजे? तर आपली निष्ठा, आपली श्रद्धा कमी होऊ देता कामा नये। लेट का होईना परंतु थेट आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो अशी शनी महाराजांची कृपा असते। पंचम स्थानात आहे, शिक्षण तर पूर्ण करणार आहे, राजकीय क्षेत्रामध्ये मोठं यश देणार आहे, जीवनामध्ये प्रेम प्रकरणांचा उदय होणार आहे, जाती वैचित्र्यता जाणवेल, वयाने मोठेपणा जाणवेल, वयाने कमीपणा जाणवेल, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे आयुष्यातील प्रेम प्रकरणाच्या संदर्भातील हा शनी देत असतो या स्थानामध्ये ही गोष्ट। याचबरोबर इष्ट देवतेची होणारी कृपा ही लाभ देणारी आहे, मौज मजा करायला लावणारा शनी आहे या स्थानामधला। पण हा आनंद घेत असताना कुठेतरी पैशाचाही विचार केला पाहिजे। कर्ज काढून, ऋण काढून सण साजरा करायला लावणारा हा शनिदेव आहे। कर्जाचं प्रमाण तुमच्यावरती वाढणार आहे, आर्थिक देवाणघेवाणीनं व्यवहार हलणार नाहीये। आणि या शनिदेवांना ज्योतिषशास्त्रामध्ये 3 दृष्टी सांगितलेल्या आहेत। एका स्थानामध्ये राहून सुद्धा ते 3 स्थानांकडे बघतात, त्या स्थानांना ऍक्टिव्हेट करतात, त्या स्थानांतील फल तुम्हाला ते प्राप्त करून देत असतात। पहिली तृतीय दृष्टी सप्तमावर शनिदेवांची होय, लग्न निश्चितीचा योग आलेला आहे, विवाह निश्चित होण्याचा योग आहे, आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असलेल्या वराची प्राप्ती, वधूची प्राप्ती, एकनिष्ठ पतिव्रता स्त्री, व्यवहार दक्ष, कर्तव्य दक्ष, पतीच्या खांद्याला खांदा लावून चालणारी ती गृहिणी प्राप्त होण्याचा योग आहे। पती देवांच्या विचारांना एकत्रित करून घेणारा योग आहे।
वैमनस्य जाणवेल, छोट्या मोठ्या करणारे वादिवाद होतील पती पत्नींमध्ये, दुर्लक्ष करा. पंचमातला शनी आनंदही देतो आणि दुःख तर जास्तच देतो. त्यांची दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी एकादशावर आहे. मुळात चुकून सुद्धा कोणाकडनं मदत घेऊ नका. मदत करतील थोडी आणि 10 ठिकाणी सांगतील आम्ही मदत केली, आम्ही मदत केली, आमच्यामुळे मोठा झालाय, आमच्यामुळे श्रेष्ठ झालाय. बाबा तुझी मदतही नको, मोठेपणाही नको. जे नशिबात आहे, जे प्रारब्धात आहे, जे माझ्या कपाळावरती लिहिलंय ना ते मला मिळणारच आहे. भाग्य से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ मिलता नहीं है. वृश्चिक राशि वालो लक्षात ठेवा तुम्ही. म्हणा गुरुजी काय सांगताय अचानक हिंदी. हो, लाभ करायला, सहकार्य मदतीला अगदी जवळ येणार, सहकार्याची भूमिका दर्शवणार नकोय. जेवढा आहे अंथरून पाहून पाय पसरू, जेवढा आहे तेवढं करू, ताटात जेवढं तेवढं जेवण करू. कोणाचा शब्द ऐकून घ्यायचा नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. शनी महाराजांची तृतीय दृष्टी म्हणजे दशम दृष्टी आहे. शनी महाराज धनस्थानावरती दृष्टी टाकणारे, त्यांची कुटुंबामध्ये कलहाचं वातावरण तयार होईल. थोड्याफार प्रमाणामध्ये मुलांमध्ये तुमच्यामध्ये मतभेद जाणवतील. क्षमता, त्याचबरोबर एखाद्याला क्षमा करण्याचा गुण हा सगळ्यात मोठा आहे. आर्थिक खर्च अचानक वाढणार आहे, खर्चाची ताळेबंदी बसणार नाहीये. मनातल्या गोष्टी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार आहे आणि मगच ती गोष्ट पूर्ण होणार आहे. पत्नीला जीव लावावा लागेल, मुलाबाळांचा आदर ठेवावा लागेल. जरी लहान आहे परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला ते चांगली सांगताय, ऐकण्याची भावना तुम्ही ठेवली पाहिजे. ही गोष्ट विसरून चालता कामा नये तुम्हाला वृश्चिक राशीच्या लोकांना. याच बरोबर अजून काही गोष्टी म्हणजे उद्या तुम्ही आवाकापेक्षा जास्त खर्च करताय, विचारपूर्वक करा. कुठे फिरायला जाताय, होतंय का गणित, व्यवहारात बसतोय का, नाही तर मग नुसतं फिरायला जाणं, पिक्चर पाहणं, खर्च करणं, उधाळा स्वभाव. अजून एक महत्वाची गोष्ट, वृश्चिक राशीच्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये, लॉटरीमध्ये, खेळामध्ये शक्यतो पैसे अटकवायचे नाही. शिक्षणाच्या साठी सुद्धा पैसे भरायचे नाही. स्वकर्तृत्वाने तुम्ही पुढे गेला पाहिजे, हे विसरून चालता कामा नये. वृश्चिक राशीच्या लोकांनी 29 मार्च पासून शनिवारच्या दिवशी एक भुक्त राहा. शक्य असेल तर उपवास करा शनिदेवांचा. शनिदेवांना शनिवारच्या दिवशी जाऊन फुलं अर्पण करा, दर्शन घ्या, तेलाचा अभिषेक करा, उडीद अर्पण करा, मीठ अर्पण करा. मग बघा शनिदेवांची कृपा काय होते. शक्य असेल तर या दिवशी अभ्यंग स्नान करावं, निगेटिव्हिटी वाईट शक्तीला दूर करावं. शक्य असेल दान करण्यासाठी सुवर्ण दान करावं. गुरुजी आम्ही सोनं देऊ शकत नाही, लोखंड दान करावं. कोण घेतं आजकालच्या काळात. मग त्याची लोखंडाची अंगठी म्हणून धारण करावी. नीलमणी दान करावा, उडीद दान करावी, म्हैस दान करावी. जर ताकद क्षमता असेल तेल दान करावं, काळे उडीद दान करावे, काळी घोंगडी दान करावी, काळे फुलं दान करावे. एखाद्या शाळेला ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा दान करावा. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या काही वस्तू द्याव्यात. एखाद्या शाळेच्या संस्थेचं, एखादं वर्गाचं खोलीचं बांधकाम करून द्यावं. एखाद्या जिथे म्हैस बांधण्याचा गोठा आहे, गाय बांधण्याचा गोठा आहे, तिथे पाणी पिण्याची व्यवस्था किंवा 1 दिवसाच्या गवताची व्यवस्था आपण करून द्यावी. गोरगरिबांना अन्न द्यावं, वस्त्र दान करावे, भोजनाची व्यवस्था करावी, पाणपोई बांधावी. हे यापैकी जे शक्य होईल वृश्चिक राशीवाल्यांनी करावंच. 23,000 शनिदेवांच्या मंत्राचा आपल्या गुरुजींकडनं अथवा आपण स्वतः पठण जप करावा. शक्यतो गुरुजींद्वारे केला तर तो शुद्ध पद्धतीने केला जातो. मग याच बरोबर आपल्या स्वतःला जर एखादा शनिदेवाचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप करा. किंवा मी सांगतो तो अगदी सोपा मंत्र रोज नित्य जरी केला तरी चालेल. मंत्र आहे ओम शनिदेवाय नमः. अगदी सोपा मंत्र दिला आहे.
लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.